brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की जे आमचे उमेदवार आहेत तिकडे तुम्ही मशाल चिन्हावरती तुम्हाला बटन दाबायचं, आमच्या उमेदवार तुम्हाला जिंकवायचं आहे. निवडणूक सगळेच लढवणार आहोत. फक्त नगराध्यक्ष पदासाठी आमचा जाहीररित्या पाठिंबा जो आहे हा आपल्या रुचिताताईंना असणार आहे. या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील 9 उमेदवारांनी आज या ठिकाणी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 7 उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर नगरपालिका निवडणुकीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून प्रिया गवळी यांना बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु आपल्याच पक्षाचा प्रचार करण्यास नकार देत नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देत त्यांचा प्रचार सुरू केला आहे. विरोध आणि राजकीय राड्यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारांच्या प्रतिक्रिया देखील आता समोर आल्यात. आम्ही तसे उमेदवार सुद्धा तयार केले. आज तुम्ही जर पाहाल ना, आज जे उमेदवार आमच्या संगती इथे उभे आहेत त्या उमेदवारांनी कधी उमेदवाराचे स्वप्न सुद्धा पाहिले नसतील, परंतु जनतेसमोर आम्ही ते उमेदवार आज प्रत्यक्षात उभे केलेत. त्याच्यामुळे हा आमचा पहिला विजय होता. दुसरा आमचा विजय हा झालाय की आम्ही शहराला हे आव्हान करतोय की जे आमचे उमेदवार आहेत तिकडे तुम्ही मशाल चिन्हावरती तुम्हाला बटन दाबायचं, आमच्या उमेदवार तुम्हाला जिंकवायचं आहे. निवडणूक सगळेच लढवणार आहोत. फक्त नगराध्यक्ष पदासाठी आमचा जाहीररित्या पाठिंबा जो आहे हा आपल्या रुचिताताईंना असणार आहे. ह्याचं मुख्य कारण असं की त्यांच्याच वॉर्डमध्ये मी राहतो. आरोप प्रत्यारोप आतापर्यंत भरपूर आमचे झाले, जसं मगाशी मी सुद्धा म्हटलं, मी आरोप प्रत्यारोप भरपूर झालेत. तो पार्ट ऑफ द राजकारण असतं, परंतु जेव्हा विचार येतो तो पार्ट हे झाला ते एरियापुरतं झालं. बदलापूर शहराचा विकास व्हावा हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे आणि जनतेचा सुद्धा दृष्टिकोन आहे की शहर एक वेगळ्या पद्धतीने विकासाच्या गतीकडे चाललेलं असताना भारतीय जनता पार्टीच्या रुचिता राजेंद्र घोरपडे या नगराध्यक्ष व्हाव्या ही प्रत्येक जनमानसात प्रत्येकाची इच्छा आहे. आणि हेच बघून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लोकल लेवलला महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे तिसरी आघाडी या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील 9 उमेदवारांनी आज या ठिकाणी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून बरेचसे उमेदवार त्यांचे आहेत की जे आम्हाला पाठिंबा देणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी, आणि मी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही पूर्वीची 25 ते 30 वर्षापूर्वीची ही अभेद्य युती होती, परंतु मधल्या काळामध्ये थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीने दिशा गेल्यामुळं या दोघांमध्ये फाटाफूट झाली आणि आज पुन्हा एकदा बदलापूरला असं वाटायला लागलं की तीच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र आल्यासारखं या ठिकाणी दिसतंय. तर म्हणजे आमचं काम बोललं, जे आमचं ब्रीदवाक्य आहे, माझं काम माझी ओळख, आमचं म्हणजे लोकांशी वागणं बोलणं, आमचं क्वालिफिकेशन हे सगळं त्यांना भावलं. आमचं वक्तृत्व ह्या आधारावर आणि काम करण्याच्या पद्धती त्यांना खूप भावल्या आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की ह्या खऱ्या अर्थाने आपल्या बदलापूर शहराचा विकास व्हायला पाहिजे. आणि जर आपण ह्या भाजपच्या सारख्या लोकांना जर नगराध्यक्षाला सपोर्ट केला तर खऱ्या अर्थाने शहराचा विकास होईल. आणि त्यांना बाजूला बसून काम करण्यापेक्षा आमच्या सोबत काम करायला जास्त आनंद वाटला, म्हणून त्यांनी आम्हाला इथे जाहीर पाठिंबा दिलेला.